भारतरत्न स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मी मानाचा मुजरा करतो। तसेच इथं जमलेले आपल्या शाळेचे प्रिन्सिपल सर, माननीय गागापुरम सर, तसेच माझे सर्व शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025 आपण या ठिकाणी उपस्थित राहून भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। पण नेमकं आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला, पण आपण 24 जानेवारी 1950 साली आपण भारतीय संविधान लागू केले। म्हणजे स्वातंत्र्य मिळून 2-3 वर्षाच्या नंतर आपण संविधान लागू केले। पण 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग भारतीय संविधानाची गरज का पडली आणि संविधान म्हणजे काय, नेमकं का बरं गरज पडली? संविधान कोणताही देशाचे देश चालवायचा असेल तर देशामध्ये सर्व जाती, पंथ, धर्म आणि वेगवेगळ्या संस्कृतीने नटलेला समाज एकत्र येऊन फक्त आणि फक्त हा माझा देश, आपण देशाप्रती काम केलं पाहिजे या उद्देशानं एक देश चालवण्याकरिता संविधानाची आवश्यकता आहे। त्याकरिता दिनांक 6 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधान सभेची स्थापना करण्यात आली। या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, तर या कमिटीचे सदस्य सर्वपल्ली वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, श्यामा प्रसाद मुखर्जी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली। या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमरावजी आंबेडकर। संविधान निर्माण करण्याकरिता 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले। म्हणजे आपण दिनांक 26 नोव्हेंबर 1949 साली भारतीय संविधान हा अंगीकृत केलेला, म्हणजे त्या काळामध्ये त्या साली संविधान लिहून पूर्ण झालेली होती। पण दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशामध्ये भारतीय संविधान लागू करण्यात आले। तर या भारतीय संविधानामध्ये एकूण या संविधानाची संरचना कशी आहे, यामध्ये मुख्यतः आपण रोज असेंब्लीमध्ये म्हणतो प्रियंबल, प्रस्तावना, आणि टोटल 22 भाग, 12 अनुसूची आणि टोटल 448 कलम। यामध्ये विशेषतः आपण जर विचार केला भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार, कलम 12 ते 35 यामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत। या मूलभूत अधिकारामध्ये समानतेचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, बोलण्याचा स्वातंत्र्य, असे वेगवेगळे स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेले। तर आपल्याला मुख्य म्हणजे काय, कलम 19 नुसार आता या ठिकाणी मी येऊन बोलत आहोत, याचा अर्थ मला भारतीय संविधानाच्या कलम 19 नुसार मला बोलण्याचा किंवा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। त्यानंतर आपण जर विचार केला भाग 4 मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे नीती निर्देशक तत्व राज्याचे, म्हणजे राज्य कोणत्या तत्वावर काम करेल, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या त्याविषयी या संदर्भात
भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये तरतूद केलेली आहे. मग विषय म्हणजे कसा आहे, आपण आज मुख्यतो मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य याविषयी चर्चा करणार आहोत. भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत, तर भाग 4 मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, त्यानंतर त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली. घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असतो. संसद म्हणजे काय, एक अप्पर हाऊस असते, एक लोअर हाऊस असतो. अप्पर हाऊस म्हणतो आपण राज्यसभा आणि लोअर हाऊस म्हणतो आपण लोकसभा. या लोकसभेला अधिकार असतो संविधानामध्ये बदल करण्याचा. पण जे काही आपली मुख्य संरचना आहे संविधानाचा, त्याला कुठेही धक्का लागता कामा नये. मग संविधानामध्ये कलम आहे, कलम नंबर 368, आर्टिकल नंबर 368. संसदेला अधिकार आहे की आपण संविधानामध्ये बदल काही चेंजेस आणू शकतात. त्यासाठी एक तरतूद आहे कलम 368. मग R4A नंतर जोडण्यात आलं. या 4A मध्ये फंडामेंटल ड्युटीज इंट्रोड्यूस करण्यात आले, मूलभूत कर्तव्य. आता म्हणजे 4 होतं, 4 नंतर 4A आला, म्हणजे संविधानामध्ये बदल झाला किंवा कोणत्यातरी गोष्टी ऍड करण्यात आल्या. संविधानामध्ये काहीतरी बदल आणणे किंवा काही गोष्टी ऍड करणे, याला आपण म्हणतो द अमेंडमेंट ऍक्ट इन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय संविधानामध्ये घटना दुरुस्ती करणे. मग हा घटना दुरुस्ती होतो 42 घटना दुरुस्ती, 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी इसवी सन 1900 तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी 1975च्या आणीबाणीच्या काळात नॅशनल इमर्जन्सी इन 1947 लागलं होतं. त्यानंतर 1976 साली फंडामेंटल ड्युटीज इंट्रोड्यूस केण्यात आले. हे फंडामेंटल ड्युटीज संविधान आपले संवैधानिक कर्तव्य, मूलभूत कर्तव्य USSR म्हणजे तत्कालीन USSR सोव्हिएत युनियन आणि आज आपण त्याला म्हणतो रशिया, या देशाच्या संविधानातून घेतलेले होते. जेव्हा मूलभूत कर्तव्य 1976 साली घेण्यात आले, त्यावेळेस फक्त 10 कर्तव्य होते. 42व्या घटना दुरुस्तीनंतर नुसार त्यानंतर 2002 साली पुन्हा एक घटना दुरुस्ती करण्यात आली. ही घटना दुरुस्ती होती 86. त्यामध्ये 11वी कर्तव्य लागू करण्यात आलं. तो असं होतं की वयाच्या 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलाला किंवा विद्यार्थ्याला शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य असतं. वयाच्या 6 ते 14 पर्यंत विद्यार्थ्यांना, मुलाला शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य. मूलभूत अधिकार वेगळे आणि मूलभूत कर्तव्य वेगळे. मूलभूत अधिकार आपल्याला बोलण्याचा, समानतेचा, वेगवेगळे स्वातंत्र्य देण्यात आलं. पण कर्तव्य म्हणजे काय, आता आपण देशामध्ये राहतो, आपला एक देश आहे, देशाप्रती आपलं काही देणं लागतं. देशाचे राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, देशाची संस्कृती किंवा देशाच्या जे काही शासकीय संस्था आहेत त्या सर्वांचं जतन करणे, त्यांना योग्य त्या कंडिशनमध्ये ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याच प्रकारे कलम नंबर 326 कलम नंबर 326 मध्ये आपल्याला पहिला लोकसभा किंवा विधानसभा या निवडणुकीमध्ये अगर आपल्याला मतदान करायचं होतं, त्यावेळेस आपल्याला वयाचे 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे होते. पण 1951 साली यामध्ये बदल करण्यात आला. वयाचे 21 वर्षावरून वयाच्या 18व्या वर्षी आपण मतदान करू शकतो. त्याच प्रकारे आता संविधानामध्ये
आपण बघतो आपल्या देशाला एक राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री असे सर्व आपल्याला दिसतात. पण या सर्व जे काही आहेत पद, या प्रत्येक पदासाठी त्यांचे कार्य पद्धती, त्यांचे अधिकार काय आहेत हे सर्व नमूद आपल्या भारतीय संविधानामध्ये केले आहे. त्याच प्रकारे आता आपण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय हे जे काही आपले संस्था आहे, संवैधानिक संस्था आहे, यासाठी सुद्धा संविधानामध्ये तरतूद केली आहे. आशिष आणि विषय म्हणजे आता आपण जर विचार केला भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, आता मी म्हटलं की मला बोलण्याचा अधिकार आहे, मी बोलतो, भाषण देतो, भाषण देण्याचा सुद्धा अधिकार आहे, कलम नंबर 1. पण आता एखादा आपल्या मूलभूत अधिकारावर जर कोणी गदा आणत असेल किंवा आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करत असतील किंवा आपले अधिकार हिसकावून घेण्याचा जर कोणी प्रयत्न करत असतील, त्यासाठी सुद्धा डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनी कलम नंबर 32 आर्टिकल नंबर 32 मध्ये अशी तरतूद केलेली आहे, जर का आपल्या मूलभूत अधिकारावर कोणी गदा आणत असतील किंवा अडथळे निर्माण करत असतील तर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. म्हणूनच कलम 32 ला भारतीय संविधानाचा आत्मा म्हणून ओळखल्या जातात. तसेच 42 जी काही घटना दुरुस्ती करण्यात आली, मूलभूत कर्तव्य लागू करण्यात आल्या, या 42व्या घटना दुरुस्तीला आपण भारतीय संविधानाचा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती हा देशाचा फर्स्ट पर्सन ऑफ द इंडिया म्हणजे प्रथम नागरिक असतो. यांच्यासाठी सुद्धा म्हणजे विशेष एक कलम आर्टिकल नंबर 52 म्हणजे प्रत्येक एक व्यक्तीला त्यांचे कार्यपद्धती काय, त्यांचे अधिकार काय, मग ते जर काही आपले अधिकार किंवा त्यांचे कर्तव्य जर योग्य पद्धतीने पार पाडत नसतील मग त्यांच्यावर कोण नजर ठेवेल, त्यांना कोण रोखेल, यासाठी सुद्धा वेगवेगळे आपले संवैधानिक संस्थे आपण स्थापन केले. त्यासाठी सुद्धा प्रत्येक कलमामध्ये वेगवेगळ्या तरतुदी केल्या आहेत. यात तुझे हित आहे, यात तुझे हित आहे, यात माझे हित आहे. अरे नादान मानसा, अरे नादान मानसा, भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे. ना तुझाच धर्म ना तुझा धर्म श्रेष्ठ, ना माझा धर्म कनिष्ठ आहे. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे. ना जगण्यातील बंदी आहे, ना शिकण्यात आला बंदी आहे. ना तू शेख आहे, ना मी ग्रेट आहे. भारतीय संविधान समतेची भेट आहे, समतेची भेट आहे.